तर मित्रांनो आपण आलेलो आहे बरं का चांदेश्वरीला. आणि इथं पाणी इतकं तुंबलेलं आहे ना भाऊ, पलीकडे जाता येतं का नाही काय माहिती. ते जे दिसतंय ते चांदेश्वरी, आपल्याला तिकडे जायचं आहे दर्शनाला. चला मग जाऊ आता. मित्रांनो आज तुम्हाला मी मस्तपैकी चांदेश्वरी दाखवणार आहे अख्खी बरं का. तर तुम्ही आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटपर्यंत बघा. चला. आणि 2-3 वर्षापूर्वी आम्ही इथं लय पोहलेलो होतो बरं का. पण आता जर पोहलो ना भाऊ, इथून वावलं तर डायरेक्ट जिथं पाणी थांबतं तिथंच सापडू आपण. आजचा 4था सोमवार असल्यामुळं गर्दी खूप कमी होती भाऊ. आणि नदीला पाणी चालू असल्यामुळं काही लोक तिकडूनच दर्शन करून चालले होते. पण आपण नदी क्रॉस करून अलीकडे आलो. तुम्ही जर या ठिकाणी आले ना, चुकून पण आंघोळ नका करू बरं का मित्रांनो. तसं पाणीला बघितल्यावरच अर्धी जिरून जाते म्हणल्यावर आंघोळ कुठून करणार. चला मग आता पाऊस पण चालू झाला, जाऊ दर्शन घेऊ मस्तपैकी. आणि तिथं दर्शनला जायचं म्हणल्यावर डोंगर खालून तर जायलाच लागतं. पण तिथं पाणी इतकं जोरात चालू आहे भाऊ, जावा का नाही असं मन मागं मोर होतं आहे आपलं. हे बाबा ते जाते ते म्हणल्यावर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. चला आपण बी जाऊ यांच्या मागं धम्मा धम्मानं. बघू शकताय पाणी किती जोरात चालू आहे इकडं. चला मग आता जाऊ तिथं दर्शन करायला. आता पाणी खूप फास्ट चालू आहे त्याच्यामुळे मध्ये काय जाता येणार नाही, नाहीतर आपण त्या तिकडं मध्ये जाऊन दर्शन घेत होतो बरं का. आता काही इलाज नाही त्याच्यामुळे आपल्याला इकडूनच दर्शन करायला लागेल. बघू शकताय पाणी किती जोरात चालू आहे. तिकडं जाता येत नाही त्याच्यामुळे इथंच आपल्याला दर्शन करावं लागेल. मित्रांनो आता फिरून फिरून लय भूक लागले त्याच्यामुळे आपण मस्तपैकी गरम गरम वडे घेतले बरं का. या खायला मस्तपैकी पाण्याकडे बघायचं आणि इकडं वडापाव खायचं. चहाला थोडं चुकलं बरं का, नाही तर आपण घरून डबा आणला असता. कारण की घरचं जेवण ते जेवणच असतं नाही का. मित्रांनो फिरायला लय मजा येते बरं का. पण कसं आहे माहिती आहे का, पैसे नाही राहत त्याच्यामध्ये. चांदेश्वरीचे तर दर्शन पूर्ण झालं तर आपलं आता चाललो महादेवच्या डोंगरावर. बघू शकताय गर्दी येते की ना भाऊ, पार मापाच्या बाहेर. ह्या ट्रॅक्टरचा असा विषय झालेला आहे, मुंडकं बारीक होतं आणि ट्रॉली मोठी होती त्याच्यामुळे मुंडक्याला काय आवरलं नाही, डायरेक्ट दरीतच गेलं भाऊ ट्रॅक्टर. कोणाला किती काय लागलेलं आहे ते काय आपल्याला माहिती नाही बरं का. पण बघू शकताय तुम्ही ट्रॅक्टर किती खाली जायले. त्याच्यामुळे कोणी वरती ट्रॅक्टर बिक्टर आणू नका. गाड्या काय वरती जात नाही भाऊ, कारण की मोकार गर्दी होती ना. आपल्याला अजून पण इडून 2-3 किलोमीटर जायचं आहे. चालू बार पायानं सुद्धा दम सोडून दिला आपल्या. तरी आता दर्शन घ्यायचं म्हणल्यावर जावंच लागेल. पुढं आल्यावर मस्तपैकी काकड्या बिकड्या घातल्या कारण की पोटात नव्हतं राहिलं काही. बघू शकताय मस्तपैकी त्यांनी मसाला बिसाला भरून दिले बघ काकडी. चला मग इकडं खायचं आणि चालायचं बघत बघत. अजून पण 2-1 किलोमीटर हायवरती. तुम्हाला तर माहितीच आहे, एकदा जर तोंड चालू झालं माणूस दम नाही मारत नाही. पुढं आल्यावर मस्तपैकी अननस ते घेतलं भाऊ. डाळला मस्त मोठी खाप होती. चला मग खात अजून पण आपल्याला भरपूर वरती जायचं भाऊ. पाय ना इथंच दम सोडून दिला आपला. बघू शकता आपण किती लांबून पायी आलेलो आहे म्हणून. गाड्या तर इतक्या लांब लावलेलं आहे ना, कमीत कमी सगळं 5-1 किलोमीटर बसत असं. अजून पण वरती जायचं आहे. फायनली बरंच वरती आलो बरं का आपण. आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो आपण किती लांबून आलेलो आहे म्हणून. बघितलं ना, वरती आल्यावर मस्तपैकी मंदिर बिंदिर दिसलं भाऊ पहिले आपल्याला. पाणी प्यायला बी मस्त सोय केलेली होती, हे तरी बरं होतं. हे आलं आपलं महादेवचं मंदिर. बघू शकताय इथं लाईन लावा लागते तेव्हा तुमचं दर्शन होणार आहे. आपल्याला जायला टाईम होईल त्याच्यामुळं आपण लांबूनच दर्शन केलं. चला बघू आपल्या गावाचं धरण दिसतं का नाही म्हणून. मित्रांनो अलीकडं रोयल्याचं धरण आहे, ते जे मोठं धरण दिसतंय का ते आपल्या गावाचं धरण आहे बरं का. आता पाण्यानं भरल्यामुळं दिसतंय, नाही तर दिसलं पण नसतं. लगेच घरच्यांसाठी मस्तपैकी परसाद बिरसाद घेतलं इडून.
तर मित्रांनो आपला पहिलाच मोठा ब्लॉग होता, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.